तुम्ही जर का डाएटवर असाल आणि तेच पदार्थ जर का खाऊन तुम्ही बोर झाले असताल, तर अगदी 0% ऑइल आणि फॅट विरहित असं आज आपण चाट बनवतो आहे. आणि ह्यामध्ये चणे असल्यामुळे प्रोटीन भरपूर प्रमाणात असणार आहे, फायबर आहे. रोजच्या बोरिंग डाएटमध्ये ह्या पदार्थाचा तुम्ही नक्की समावेश करून घ्या. चला तर चटपटीत अशा चना चाटच्या रेसिपीला पटकन वेळ न घालवता सुरुवात करूयात. सर्वात आधी तर आहे ना आपल्याला चिंच लागणार आहे. तर चिंच इथे मी 2 ते 3 तास अगोदर गरम पाण्यामध्ये अशी भिजत घालून घेतलेली आहे. आणि ही चिंच इथे मी गाळून घेत आहे, कारण चिंचेमधल्या ज्या काही बिया आहेत ना, तर त्या मी काढलेल्या नव्हत्या. म्हणून इथे मी ही गाळण्याची प्रोसेस करत आहे. तुम्ही जर का डायरेक्ट थोडंसं हाताने जरी ह्या चिंचेचं बिया काढून घेतल्या ना तरी पण चालेल, किंवा गाळून घ्या तरीही चालेल. आता हा चिंचेचा कोळ थोड्या वेळ बाजूला ठेवूया. चटपटीत असं इथे पुदिन्याचं पाणी बनवायचं आहे. त्यासाठी इथे मी पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर घ्यायची, थोडंसं आलं घ्यायचं आहे, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि तुमच्या आवडीनुसार इथे हिरवी मिरची घ्यायची आहे. थोडंसं इथे थंड पाण्याचा वापर करून आपल्याला ही चटणी अशी बारीक फिरवून घ्यायची आहे मिक्सरला. अगदी परफेक्ट बारीक झालेली आहे. तुम्हाला जर का गाळून घ्यायची असेल तर घेऊ शकता, पण इथे मी डायरेक्टच घेतलेली आहे. दोन्हीही पाणी इथे मी एकत्रित केलेलं आहे. आता यामध्ये काही मसाले घालूयात. तर सुरुवातीला सर्वात आधी मीठ घालायचं आहे, आमचूर पावडर घालायची आहे, चाट मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं काळं मीठ घालायचं आहे. आवडीप्रमाणे तुम्ही इथे हे मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हे मसाले अगदी आवर्जून घाला. आपल्या ह्या चटपटीत अशा चाटला यांनी तर चव येणार आहे. हे सर्वच व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 1 ते 1.5 ग्लास इथे मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही हवं तर यामध्ये आईस क्यूब्स म्हणजे बर्फसुद्धा घालू शकता. आता हे पाणी तर आपलं तयार झालेलं आहे. आता इथे मी काही चणे असे उकडून घेतलेले आहेत. तर ह्या काळ्या चण्यांच्या ऐवजी तुम्ही इथे छोलेसुद्धा घेऊ शकतात, तुमच्या आवडीनुसार. अगदी व्यवस्थित मऊ आपल्याला हे चणे इथे शिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे उकडलेला बटाटा मी घालत आहे. आवडीप्रमाणे तुम्ही इथे बटाट्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर का बटाटा डाएटमध्ये खायचा नसेल, किंवा तर का शुगरचा प्रॉब्लेम असेल, किंवा तुम्हाला डायबिटीज असेल, तर तुम्ही इथे बटाटा नाही घातला तरी चालणार आहे या चाटमध्ये. छोटा एक उकडलेला बटाटा संपूर्णपणे यामध्ये मी घालून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला बारीक कट केलेला कांदा लागणार आहे, टोमॅटो लागणार आहे आणि बारीक अशी कट केलेली कोथिंबीर लागणार आहे, ताजी मस्त हिरवीगार. याने सुद्धा अगदी चव अप्रतिमच येते या चटपटीत चाटला. इथे तुम्ही काकडीचाही वापर करू शकता. तुम्हाला जर का आवडत असेल तर भरपूर काकडी यामध्ये तुम्ही घालू शकता. चण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ह्या पदार्थाचा तुम्ही 100% डाएटमध्ये समावेश करून घ्या. कारण भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे आणि पोटभरीचा हा असा पदार्थ चटपटीत चाट तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. कारण बाहेर इतकं गरमी हळूहळू वाढत आहे वातावरणामध्ये, तर शरीराला थंडावा देण्याचं काम पुदिना करत असतं. त्यामुळेच आहे ना, अगदी आवर्जून मी तुम्हाला सांगेल की नक्की हा पदार्थ तुम्ही जर का कधी बनवला नसेल तर बनवून बघा. थोडंसं पुन्हा यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण चणे शिजवून घेताना मी त्यामध्ये मीठ अजिबात घातलेलं नाही आहे. त्यामुळे इथे मीठ घातले. पुन्हा आपण जे काही चटपटीत आपण जे काही पाणी बनवले ना, तर तेच मसाले यामध्ये मी रिपीट केलेले आहेत. म्हणजे आमचूर पावडर, काळं मीठ, त्यानंतर चाट मसाला असे मी इथे पुन्हा ते मसाले घालून घेतलेले आहेत. तुम्हाला जर का तिखट खूप जास्त आवडत असेल तर तुम्ही पुन्हा यामध्ये लाल तिखट घालू शकता. असंच जरी कोरडं हे चाट तुम्ही खाल्लं ना तरीही अप्रतिमच लागणार आहे. पण आपण यामध्ये जे मस्त खास असं पाणी बनवलेलं चटपटीत, तर ते यामध्ये घालून घेतो आहे. हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही हे चटपटीत पाणी चाटमध्ये ॲड करू शकता, कारण भरपूर पाण्याची गरज आपल्याला उन्हाळ्यामध्ये असते आणि ते आपल्याला अशाच खाण्यामधून मिळत असते. तुम्ही यामध्ये काकडी जरी आवर्जून घातली ना तरीसुद्धा चालणार आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? जरूर करून बघा या उन्हाळ्यामध्ये. रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर. पुन्हा भेटूयाच. तोपर्यंत बाय बाय.